यावेळेस आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे संपादक निलेश करे सर. सर, आपण बघतोय भाजपला मोठं यश मिळतंय असं संभाव्य चित्र दिसतंय, काय सांगाल? मुख्यतः जर आपण आकडेवारी बघितली तर दरवेळी जो सत्ताधारी पक्ष असतो राज्यामध्ये त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वात जास्त यश पाहायला मिळतं आणि त्याच स्वरूपाची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळते. साहजिक आहे, भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेची निवडणूक असावी अशा स्वरूपात प्रचार करताना पाहायला मिळाले आणि त्याचं यश हे आपल्याला थेटपणे पाहायला मिळत आहे. साधारण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा नेत्यांचा ओढा हा सत्तेबरोबरचा असतो, कारण सत्तेबरोबर राहिले तर सत्तेची फळं मिळतात आणि त्यामुळे हे साधारण निवडून येणारी जी लोकं असतात, ज्यांना सहजतेनं निवडून येणं शक्य असतं, अशी लोकं सत्तेबरोबर जातात, सत्ताधारी पक्षांबरोबर जातात आणि त्यातून सत्ताधारी पक्षाचं यश मोठं येताना पाहायला मिळतं. मग हे फक्त आपल्या राज्यात होतं का? तर काल परवा पंचायत समितीच्या निवडणुका तेलंगणामध्ये झाल्या. तिथे काँग्रेसचं राज्य आहे. काँग्रेसला तिथं सर्वात जास्त यश मिळालं. 7,500 जागा या काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत. तर साधारण सत्तेबरोबर जाण्याचा कौल असतो स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि त्या स्वरूपाचा कौल जो आहे तो या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतो. अगदी. पण सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे विरोधक आहेत, ज्या विरोधकांनी एवढी मोठ्या आघाडी केली, एवढे मोठमोठे पक्ष घेतले, त्यांना पुरतं अपयश येण्यामागचं कारण काय? विरोधकांचा जो एक मोटिवेशन होतं किंवा डिमोटिवेट झाले होते का, असं सगळं दिसलं का वातावरण? कारण काँग्रेसला बघितलं आपण किंवा ठाकरे बंधूंनी तर प्रचारच केला नाही युतीच्या चर्चा सुरू असताना, तर कसं बघता मग विरोधकांच्या या कामगिरीकडे? मुख्यतः भाजप हे सातत्यानं निवडणूक प्रक्रियेत असतं असं म्हटलं जातं. दे आर ऑलवेज इन अ इलेक्शन मोड अशा स्वरूपात त्यांचं जे वर्णन केलं जातं. भाजप सातत्यानं निवडणुकीच्या प्रक्रियेत असतं. शिवसेना पूर्णतः अपयशी, म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही पूर्णतः अपयशी होताना पाहायला मिळाली. स्वतः ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले नाही आणि जो आक्षेप उद्धव ठाकरेंवर घेतला जातो की ते मातोश्रीच्या बाहेरच पडत नाही, त्यांनी त्या आक्षेपावर शिक्कामोर्तब करून तेच योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही. राज ठाकरेंची तशीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खूप ताकद नाही आहे. ते महापालिकांमध्ये निश्चितपणे ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक इथपुरतं मर्यादित अशी त्यांची ताकद आहे. तिथे ते आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळतील. मात्र उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाचं हे अपयश असेल की त्यांच्यापैकी कोणीही जमिनीवर उतरून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आणि त्यामुळे जे आकडे आपल्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे ते जर उद्या दिसले तर त्याचं खापर हे ठाकरे कुटुंबावरच फुटताना आपल्याला पाहायला मिळेल. एकनाथ शिंदेंनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले तरीही खूप यश हे या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला येताना पाहायला मिळत नाही. अजित पवार सत्तेत आहेत आणि त्यामुळे सत्तेबरोबर जितकं यश अपेक्षित आहे तेवढंच येतं आहे. खूप मोठं यश इथे अजित पवारांनाही येताना पाहायला मिळत नाही. शरद पवारांना साहजिक आहे सत्ता नाही आणि त्यामुळे विशेष असं यशही नाही आणि त्याचबरोबर काँग्रेस सर्वात कमकुवत झालेला पक्ष जरी असला तरी काँग्रेसला मात्र इथे बरं यश, म्हणजे विरोधकांमध्ये त्यातल्या त्यात जर कोणी चांगला बरा पक्ष जर कोणी बघितला तर तो काँग्रेस होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.